रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 3 फेब्रुवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 93वा दिवस आणि आम्ही आहोत आता समनापूर या ठिकाणी। तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत, सगळ्यांचं आवरलेलं आहे, निघालेले आहेत परिक्रमावासी पुढच्या मार्गाकडे। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे आवरून, सगळ्यांचं आवरलेलं आहे। आम्ही आश्रमाच्या आता सकाळी बाहेर पडलो आणि बाहेर आल्यानंतर या ठिकाणी राज हॉटेल आहे समनापूरचं, इथे चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे परिक्रमावास्यांना। नर्मदे हर। परिक्रमावास्यांनी चाय प्रसादी घेतली आणि निघालेला आहोत आम्ही आता पुढच्या मार्गाकडे। सलवाहला जायचं आहे आज मुक्कामी। सलवाह आमच्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आम्ही सकाळी या रस्त्याने निघालेलो होतो, दिंडोरी रस्त्याने। तर समोर हा जातो रस्ता दिंडोरीकडे, तर दिंडोरीला न जाता आम्हाला आता शॉर्टकटने जायचं आहे अमरपूरला। तर उजव्या हाताचा रस्ता सोडून आम्ही डाव्या हाताकडे आता चाललेलो आहोत आणि समोर तिथे लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग। तर हा दिंडोरीला न जाता शॉर्टकटने रस्ता निघतो। तर जे कोणी पाठीमागे जर दिंडोरीच्या पाठीमागे असतील, आशुतोष आश्रम किंवा 1-2 गावं आहेत, गाडासराई या ठिकाणी जर असतील, तर कोणालाही तुम्ही विचारा। दक्षिण तटावरती ज्यावेळेस आपण अमरकंटक करून ओंकारेश्वरकडे निघतो, गाडासराईपासून पुढे एक शॉर्टकट आहे, दिंडोरीला न जाता समनापूरवरून यायचं। कारण दिंडोरीकडे जर गेलं तर तुमचे 30 किलोमीटर एक्स्ट्रा पडतात आणि समनापूरवरून आलं तर 30 किलोमीटर तुम्हाला कमी चालावं लागतं। तर आम्ही आता शॉर्टकट मार्गाने चाललेलो आहोत। तर परिक्रमावासी निघालेले आहेत आता या शॉर्टकट मार्गाने। सलवाह आहे इकडे 35 किलोमीटर अंतरावरती। आता सकाळी थंडी पडलेली आहे, थोड्याच वेळात आता ऊन निघणार आहे। सकाळचा सूर्योदय झालेला आहे आणि आता 8 वाजलेले आहेत सकाळचे। आम्ही मुकुटपूर या गावामध्ये केलेला आहे प्रवेश। नर्मदे हर। नर्मदे हर। गावाच्या थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावास्यांना चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे। परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहेत। आम्ही आता थोडंसं पुढे आलेलो आहोत आणि आम्हाला एक नदी लागलेली आहे, ही खरमेर नदी आहे। नर्मदे हर। आणि पलीकडे जे मंदिराचं कळस दिसत आहे तिथे आहे आश्रम, पण आम्ही आता पुढे चाललेलो आहोत आश्रमात न थांबता, कारण आताच आम्ही बालभोग केलेला आहे आमच्या जवळचा। देवरी गावामध्ये आम्ही आता आलेलो आहोत। सकाळचं वातावरण आहे आणि दिंडोरीवरून जेवढे आश्रम लांब आहेत तेवढी या ज्या मार्गाने आश्रम खूप कमी, म्हणजे लवकर आहेत। दिंडोरी मार्गे खूप लांबपर्यंत आश्रमाला जावं लागतं, तसं इकडनं खूप लवकर आश्रम आहेत। ग्रामदेवरी। सकाळी निघल्यापासून आम्ही 15 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत। 6 वाजता निघलो होतो, आता 10:30 वाजलेले आहेत। 15 किलोमीटर चालून झालेलं आहे आणि आता अमरपूर या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत। तर आज इथली मडई आहे, मडई म्हणजे आज आहे इथली यात्रा। तर अमरपूर गाव आहे, हे मडई आहे आज, म्हणजे इथली यात्रा आहे। दुकानं लागलेली नाही अजून। नर्मदे हर। तर गाव पास करून आम्ही पुढे आलेलो आहोत
तर दक्षिण तटावरून चालत असताना, म्हणजे जसं तुम्ही अमरकंटक ओलांडलं तसं हा दक्षिण तट लागतो, या दक्षिण तटावरून चालत असताना सोबत आपला काहीतरी खायला ठेवलं पाहिजे, कारण आश्रम खूप लांब लांबपर्यंत आहेत आणि सदावर्त आहे आणि प्रत्येक माणसाला घाई झालेली असते समोर जाण्याची, त्याच्यामुळे भोजन प्रसादीला कोणीच कुठं थांबत नाही. मोस्टली दुपारी तर कोणीच थांबत नाही की बनवायचं मग ते खायचं, कारण आपण दोघं तिघं जण असतो आणि आपण दोघं तिघं जण जर असलं तर 10-15 परिक्रमावासी आले तर त्यांचंही आपल्याला भोजन बनवावं लागतं. याच्या कारणाने परिक्रमावासी काय करतात, भोजन प्रसादी काय खात नाही, कोणी नाश्ता दिला किंवा स्वतः जवळच आहे ते खातात आणि फक्त पळत राहतात पुढे. तर आपल्यासोबत काहीतरी खायला ठेवा, हा संदेश मला द्यायचा आहे पाठीमागून कोणी परिक्रमावासी येत असतील तर त्यांना. आणि आता आमचा हा परतीचा प्रवास आहे अमरकंटकवरून ओंकारेश्वरकडे. तर आम्हाला अजून 600 किलोमीटरवरती ओंकारेश्वर राहिलेलं आहे. 600 जरी म्हटलं तरी आम्हाला अजून 15-20 दिवस लागणार आहेत आणि ऊन पण जास्त खूप प्रचंड प्रमाणात पडायला लागलेलं आहे. उन्हामुळे काय होतं की चालवलं जात नाही. चला जाऊयात आपण. बघा असं सगळं उताराचा रस्ता आहे, त्याच्यामुळे स्पीडने माणूस लवकर जातो. जंगल संपल्यानंतर आम्हाला ही छापर नदी लागलेली आहे. अजूनही जंगल आम्हाला लागलेलं आहे. म्हणजे हायवे रस्ता आहे त्याच्यामुळे एवढं कळून येत नाही, आणि जसं जसं पुढे जाऊ तसं तसं अजूनही जंगल आमच्या जवळ येते. छापर नदी. दुपारची वेळ झालेली आहे, ऊन रख 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 करते आणि आज सकाळपासून आम्ही 20-22 किलोमीटर चालून आलेलो आहोत. आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल, कुठेही आम्ही काही खाल्लेलं नाही आहे. जवळचं आमचं जो होतं चिवडा वगैरे तोच आम्ही सकाळी खाल्ला आहे आणि दिवसभर चालायला लागतं, त्याच्यामुळे खाल्ल्याशिवाय तर काही एनर्जी येत नाही. कुठं आश्रम होतं मागे, पण तेही बंद आश्रम होतं, तिथे संध्याकाळची सेवा होती. मध्ये कुठेही आश्रम नाही आहे किंवा एखादं छोटं हॉटेल नाही जेणेकरून आपण स्वतः खर्च करून ते खाऊ शकतो. तर तरी आम्ही चाललेलो आहोत 22 किलोमीटर आत्तापर्यंत आलेलो आहोत. अजून 10-12 किलोमीटर जायचं आहे. पण हे जे चालतोय ना आम्ही, नर्मदा मैयांच्या कृपेमुळे चालतोय. नाहीतर न जेवता कोणताही व्यक्ती 22-23 किलोमीटर नाही चालू शकत, ते पण उन्हामध्ये. तर चला जाऊया, जशी मैयाची इच्छा. मैया नक्की आज काहीतरी पंचपक्वान्न देईल. नर्मदे हर. आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि आमची नजर सहज या इथं बोरीचं झाड आहे, या बोरीच्या झाडावर पडलेली आणि एवढी बोर आहे त्या बोरीला, बापरे. आता मी गोळा करून घेणार आहे गवळण मावशीला, त्यांना सर्वांना. बापरे दाखवते बोरा, कसलं बोरीला बोर भरलीत आणि खाली तर बघा कसं सडा पडलाय खतरनाक. आता 2 मिनिटात सगळं साफ. चालू न सांगता सुरू झाले मी. वाव, खूप छान गोड बोर आहेत. आम्ही आता भानपूर या गावामध्ये केलेला आहे प्रवेश. 400 ते 500 लोकवस्ती असलेलं हे भानपूर छोटंसं गाव आहे. आणि सकाळी 6 वाजता निघलो होतो, तर आता 3:30 वाजलेले आहेत. आम्ही 30 किलोमीटर अंतर आतापर्यंत चालून आलेलो आहोत. अजून 5 किलोमीटरवरती जायचं आहे. आम्ही बरोबर 5:30-5:15 पर्यंत पोहोचून जाऊ, तेव्हा आमचं 35 किलोमीटर अंतर होईल. आणि अमरकंटक नंतर सगळा हा उतार आहे, त्याच्यामुळे पटपट पटपट चालतात सगळे 35-40 या स्पीडने. आता 3:45 वाजलेले आहेत. पाठीमागे जर बघितलं, इतकं गच्च आभाळ भरलेलं आहे पावसाने, कधी पाऊस येऊ शकतो. आणि आम्ही अशा ठिकाणी फसलेलो आहोत आता की घर नाही आहे, ना दुकान नाही आहे, ना कशाचा आडोसा आहे. पाऊस जर आला तर आमची गंमतच होईल. हां, झाडं पण नाही, डायरेक्ट इकडे जंगलात झाड आहेत. गरम पण एवढं व्हायला लागले, एक पायावर टिपका पडला तर इतका अंदाज आलाय बेकार. आणि हवा पण आहे ना ती गार सुटली आहे, कदाचित कुठेतरी पाऊस चालू असावा. बघा सगळं आभाळ आलंय हे.
सायंकाळचे आता 5:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आज 35 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत. सलवाह गाव आलेलं आहे. तर आता आश्रमात जातो आम्ही. आमच्यापासून आहे आता 500 मीटर अंतरावरती, म्हणजे 18 किलोमीटरवरती सलवाह गाव आहे. पूर्ण डोंगर भागात हे गाव आहे. कदाचित या गावात 10 ते 15 घरं असावीत. हे सलवाह गावाचं पहिलंच घर लागलेलं आहे आम्हाला. आम्ही एंट्री केलेल्या. फायनली आम्ही आलेलो आहोत आता सलवाह या गावामध्ये. आणि हवा पण इतकी सुटलेली आहे, आज कधी पाऊस येऊ शकतो. सलवाह गाव, समनापूर ते सलवाह 35 किलोमीटर अंतर. तर सलवाहला आम्ही आलेलो आहोत आणि सलवाहला रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे. इथे माँ नर्मदा आश्रम. आतमध्ये जातोय आम्ही आश्रमात. आई चला आतमध्ये जाऊयात आता. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणजी यांचं दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर. काय झाले? सुरमंडल रमती हो मैया, सुरमंडल रमती. तुडितान 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 तुरडड 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 रमती सुरमंती. ओम जय जगदाई सकल भुवन पर आप विराजत विश्विन आनंदी. ओ मैया सब शुभ आनंदी. गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर. आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर आम्ही लावलेलं आहे आसन. आज 35 किलोमीटर चालून आलेले आहे. सगळे परिक्रमास इतके दमलेत, कारण आम्हाला जवळजवळ 3 महिने एवढी चालायची सवय नव्हती. आणि अचानक काय होतं की दुपारचे भोजन प्रसादी भेटत नाहीये. डायरेक्ट संध्याकाळी आश्रम आहे, ते पण सदावर्त. आणि लांब लांबपर्यंत आश्रम आहेत. सगळे म्हणतील आता तुम्ही कमी चाला. कमी जर चालायचं म्हणलं तर राहायचं कुठं, कारण आदिवासी भाग आहे, जंगलीचा भाग आहे. इथं त्यांनाच खायला भेटत नाही आणि राहणं तर मुश्किलच, कारण आश्रम आहे तिथपर्यंत पोहोचायच लागतं आम्हाला काही झालं तरी. त्याच्यामुळे किलोमीटर जास्त वाढतं. 35 किलोमीटर चालून आलेलो आहोत. आणि महाराजांनी लगेच सांगितलं 30 परिक्रमावासी आहेत त्यांचं तुम्हाला भोजन बनवायचं. एकटेच महाराज आहेत, तर नाही म्हणता येत नाही. तर जातोय आता सेवा करण्यासाठी. परिक्रमावासी उरकून काही काही झोपलेले आहेत. लहान बालक आहे, तो भोजन प्रसादी वाढत आहे. चावल वापिस करो फिर 2 रोटी मिलेगी.